उपोषण हे चालूच राहील. राहुल गांधींची तू भेट घेतली, त्या सगळ्या भेटीनंतर या सगळ्या प्रक्रियेला घडामोडीला वेग आला असं वाटतंय? हो, त्यानंतर मग आमची जी म्हणजे मंत्री महोदयांसोबत चर्चा झाली आणि त्यानंतर आज मंत्री महोदयांनी एका मागणीचा एक सकारात्मक निर्णय दिलेला आहे. त्यानंतर अजूनही ज्या बाकीच्या मागण्या आहेत त्याच्यावरती सकारात्मक निर्णय येईल अशी आशा आहे. खरं तर तू काल जी मंत्रालयात बैठक झाली विद्यार्थ्यांसोबतच्या, त्या बैठकीमध्ये तोडगा निघाला नव्हता. आता एक मागणी मान्य झाली, पुढच्या मागण्या मान्य कधी होतील आणि तुमची भूमिका काय असेल? खरं तर त्या मागण्या मान्य कधी होतील ते सांगता येत नाही, पण ते 1-2 दिवसात तरी व्हाव्यात अशी आशा आहे. आपण पाहिलं की ही विद्यार्थिनी जी आहेत त्या ज्या पद्धतीनं राहुल गांधींची भेट घेतली आणि दुसरी एक विद्यार्थिनी तिनं काल मंत्रालयामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये होतीस. ताई, तू काय सांगशील? बैठक झाली, मंत्रालयामध्ये तू होती, एक मागणी मान्य झाली. जी.आर रद्द झाला असला तरीही काल ते जी.आर रद्द करायला तयार नव्हते. आज कॉन्फरन्समध्ये जरी आदिवासी विकास मंत्र्यांनी हा जी.आर रद्द केला असला तरी आमची कालही प्रमुख मागणी होती की 12,500ची जी पदभरती आहे त्यासाठी आम्हाला सीएम साहेबांसोबत चर्चा करण्याची संधी द्या तुम्ही. पण त्यांचं बोलणं एकच होतं की तुम्ही आंदोलन मागे घ्या, त्वरित आम्ही सीएम साहेबांसोबत तुमची मीटिंग करून देतोय. पण आम्हाला कुठेतरी ते चुकीचं वाटतंय की आमची मागणी 12,500ची जी पदभरती, विशेष पदभरती जी आहे ही मागणी पूर्ण न होता तुम्ही आम्हाला आंदोलन मागे घ्यायला सांगताय. हे कुठेतरी चुकतंय तुमचं, म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत नाही आहोत. आम्हाला 12,500ची पदभरती जेव्हा तुम्ही कराल त्याची लेखी स्वरूपात तुम्ही जेव्हा आम्हाला द्याल तेव्हाच आम्ही आंदोलन मागे घेऊ. आपण पाहिलं की या विद्यार्थ्यांची जरी एक मागणी मान्य झाली असली तरी इतर ज्या मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन मागं आम्ही घेणार नाही. आपण बघू शकतो की या सगळ्या विद्यार्थिनी आपल्याला दिसत आहेत. पुण्यातील मांजरी या ठिकाणी हे सगळं आंदोलन गेल्या 13 दिवसापासून सुरू आहे. यांची मागणी एक जरी झाली तरी इतर त्यांच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्यामध्ये गडचिरोली इथल्या आश्रमशाळेतील मृत्युमुखी पडलेल्या मुलींच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयाची तात्काळ मदत मिळावी, त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक आदिवासी वसतिगृहातील आणि आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना 10 कोटी रुपयांचा विमा मिळावा, यासह राज्यात प्रलंबित असलेल्या 12,500 आदिवासींच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्या तात्काळ भराव्यात आणि बोगस आदिवासी दाखले मिळवून ज्यांनी नोकऱ्या मिळवलेल्या आहेत त्या रद्द करण्यात याव्यात. या सगळ्या मागणीसाठी या सगळ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. एक मागणी जी आहे ती मान्य झाली, परंतु इतर मागण्या तात्काळ जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या सगळ्या आंदोलनावरून हटणार नाही, उठणार नाही असा इशारा सगळ्या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. कॅमेरामॅन तुषार सह मी चंद्रशेखर बांगे, लोकशाही न्यूज, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.